हां, तर लास्ट टाइम आपण हायजीन वेव्ह थेअरीशी रिलेटेड कन्सेप्ट स्टडी करत होतो. तर त्याच्यातली पहिली जी कन्सेप्ट आहे दॅट इज वेव्ह फ्रंट. आता वेव्ह फ्रंट म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? सपोज हा एक सोर्स ऑफ लाईट आहे. ओके, सपोज दिस इज अ सोर्स ऑफ लाईट. आता या सोर्स मधून काय होणार आहे? या पद्धतीनं सगळ्या डायरेक्शनला काय होणार आहे? वेव्हज बाहेर पडणार आहेत लाईक दिस. इन ऑल पॉसिबल डायरेक्शन वेव्हज आर इमिटेड. ओके, द सोर्स ऑफ लाईट इमिट वेव्हज इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. ठीक आहे. आता सर्टन टाइम मध्ये म्हणजे या सोर्स मधून निघणाऱ्या ज्या वेव्हज आहेत त्या सर्टन टाइम मध्ये काय होणार आहे? एक सर्टन डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल वर जाणारी वेव्ह जी आहे ती इथं पोहोचलेली आहे. परत राईटला जाणारी वेव्ह इथं पोहोचलेली आहे. लेफ्ट जाणारी वेव्ह सपोज इथं पोहोचलेली आहे आणि खाली जाणारी वेव्ह सपोज काय झालेली आहे? या ठिकाणी पोहोचलेली आहे. ठीक आहे. तर हे जे सगळे एंड पॉइंट्स आहेत ना, वेव्हचे सगळे एंड पॉइंट्स, त्या एंड पॉइंट मधून जाणारा जो लोकस आहे, सगळ्या एंड पॉइंटचा जो लोकस आहे ना, वेव्हच्या सगळ्या एंड पॉइंटचा जो लोकस आहे, त्या लोकसला काय म्हणणार आहे मी? वेव्ह फ्रंट असं म्हणणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज वेव्ह फ्रंट. दिस इज कॉल्ड ॲज वेव्ह फ्रंट. आता हा सोर्स जर एकाच मीडियम मध्ये असेल, सोर्स काय असेल? एकाच मीडियम मध्ये जर असेल, ठीक आहे, तर त्या सोर्स पासून निघणाऱ्या सगळ्या वेव्हची व्हेलॉसिटी काय असणार आहे? सगळ्या वेव्हची व्हेलॉसिटी तेवढीच असणार आहे. मग सर्टन टाइम मध्ये सगळ्या वेव्हनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स देखील काय असणार आहे? एक्झॅक्टली तेवढंच असणार. ओके, सर्टन टाइम मध्ये सगळ्या वेव्हनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स काय असणार? तेवढंच. म्हणजे राईटला जाणारी वेव्ह बरोबर इथपर्यंत पोहोचलेली असणार. लेफ्टला जाणारी वेव्ह या ठिकाणी पोहोचलेली असणार आहे. वर जाणारी वेव्ह इथपर्यंत गेलेली असणार आहे आणि खाली जाणारी वेव्ह बरोबर इथपर्यंत पोहोचलेली असणार आहे. आणि त्याच्यामुळे हा जो वेव्ह फ्रंट असेल, हा सोर्स असणार आहे. हा वेव्ह फ्रंट जो आहे तो काय असणार आहे? एक्झॅक्टली सर्क्युलर किंवा स्पेरिकल असणार आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात त्या डेफिनेशन मध्येच दिले, लक्षात घ्या. सगळ्या वेव्हचा फ्रंट म्हणजे वेव्ह फ्रंट. सगळ्या वेव्हचा फ्रंट. आता हा वेव्ह फ्रंट जो आहे तो काय फिक्स्ड नसणार आहे किंवा रेस्टला नसणार आहे का? सर्टन टाइमला त्या वेव्ह फ्रंटची सर्टन पोझिशन असणार आहे. ओके, म्हणजे टी टाइम नंतर फॉर एक्झाम्पल इथं असेल तर 2t टाइम नंतर काय झालेला असेल? तो आणखी कुठंतरी पुढे गेलेला असणार आहे. हा वेव्ह फ्रंट हा कंटिन्युअसली काय होत असणार आहे? एक्सपांड होत असणार आहे. एक्सपांड. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेव्ह फ्रंट वरचे सगळे पॉईंट जर आपण बघितले, सगळे पॉईंट जे आहेत वेव्ह फ्रंट वरचे, ते कसे असतात? इन फेज असतात. इन फेज. ऑल पॉइंट्स ऑन द वेव्ह फ्रंट आर इन फेज. ठीक आहे. So wavefront is defined as locus of all the points of medium to which waves reach simultaneously. ओके, वेव्हफ्रंट म्हणजे काय असणार आहे? एक सरफेस किंवा एक लोकस असणार आहे की ज्या ठिकाणी काय होणार आहे? मीडियमच्या म्हणजे सोर्स पासून निघालेल्या सगळ्या वेव्ह ज्या आहेत त्या काय होणार आहे? एकाच वेळी पोहोचणार आहेत. म्हणजे सोर्स पासून निघालेल्या सगळ्या वेव्हज ज्या आहेत त्या मीडियम मध्ये सर्टन डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहेत आणि सर्टन डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर मीडियमच्या ज्या पॉइंटला पोहोचलेले असणार आहेत, सगळ्या वेव्ह मीडियमच्या ज्या ज्या पॉइंटला पोहोचलेल्या आहेत त्या सगळ्या पॉइंट मधून जाणारा जो सरफेस किंवा लोकस आहे त्याला काय म्हटलं जातं? वेव्हफ्रंट असं म्हटलं जातं. आणि वेव्हफ्रंट वरचे सगळे पॉइंट हे इन फेजच असतात आणि म्हणून इथे लिहिले बघा, सो दॅट ऑल पॉइंट्स आर इन सेम फेज. ऑल द पॉइंट्स आर इन सेम फेज. ठीक आहे. तर या ठिकाणी फेज म्हणजे काय असतं? फेज म्हणजे स्टेट ऑफ ऑसिलेशन असतं. फेज म्हणजे काय? तर स्टेट ऑफ ऑसिलेशन. कारण कुठलीही वेव्ह म्हणले की त्याच्यामध्ये कुठली मोशन असते? ऑसिलेटरी मोशन असते किंवा व्हायब्रेटरी मोशन असते. तर फेज म्हणजे काय असतं? स्टेट ऑफ ऑसिलेशन असतं. ओके, स्टेट ऑफ ऑसिलेशन म्हणजे काय? तो सध्या मीन पोझिशनला आहे. जे ऑसिलेटरी मोशन माहिती आहे ना, सपोज अप अँड डाऊन ऑसिलेटरी मोशन होत असेल तर पार्टिकल सध्या मेन पोझिशनला आहे का अप्पर एक्स्ट्रीम पोझिशनला आहे का डाऊनवर्ड एक्स्ट्रीम पोझिशनला आहे का आणखी मध्ये कुठंतरी आहे आणि त्या ठिकाणी असताना त्याच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय आहे? आता सेम फेज मध्ये सगळे पार्टिकल म्हणजे काय? पहिला पार्टिकल जर मीन पोझिशनला असणार तर बाकीचे सगळे पार्टिकल मीन पोझिशनलाच असणार आहेत. ओके, पहिला पार्टिकल जर अप्पर एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर बाकीचे सगळे पार्टिकल देखील काय असणार आहेत? अप्पर एक्स्ट्रीम पोझिशनला असणार आहेत.
वेव्हफ्रंटचं रिअल लाईफ मध्ये तुम्हाला जर एक्झाम्पल बघायचं असेल तर काय करायचं लक्षात घ्या. सपोज हा एक वॉटर सरफेस आहे. ओके. हा एक वेसेल, हे एक वेसेल आहे. वरून आपण बघतो वेसेलला आणि याच्यामध्ये इट इज फिल्ड विथ वॉटर. एक मोठं वेसेल आहे. ओके. आणि त्या वेसेलला वरून आपण बघतोय, लक्षात घ्या. आता काय करायचं, या वेसेलच्या सेंटरला बरोबर काय करायचं, इथे एक दगड ड्रॉप करायचा आहे. ओके, एक स्टोन ड्रॉप करायचा. स्टोन ड्रॉप केल्यानंतर त्या जिथं आपण स्टोन ड्रॉप केलेला असतो ना, तिथून पुढे काय होते, सर्कल निघतं. अशा प्रकारे एक सर्कल निघतं आणि ते सर्कल कंटिन्युअसली काय होतं, पुढं सरकत राहतं. एक सर्कल निघणार आहे आणि ते कंटिन्युअसली पुढे सरकत राहणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, वेव्हफ्रंट म्हणतो. वेव्हफ्रंट, दॅट इज नथिंग बट वेव्हफ्रंट. ते कुठल्या शेपचं असतं, सर्क्युलर शेपचं असतं. कारण वॉटर वेव्ह ही काय आहे, वॉटरनं इथं डिस्टर्बन्स प्रोड्यूस केल्यानंतर वॉटरमध्ये जी काही वेव्ह तयार होणार आहे, ती वेव्ह काय असणार आहे, 2 डायमेन्शनल वेव्ह असणार आहे. ओके. सो 2 डायमेन्शनल वेव्ह जर असेल, म्हणजे एका प्लेनमध्येच फक्त वेव्ह, सगळ्या वेव्ह एका प्लेनमध्येच फक्त जर ट्रॅव्हल करत असतील, तर काय होणार आहे, वेव्हफ्रंट आपल्याला सर्क्युलर मिळणार आहे. ओके. परंतु लाईट, एखादा पॉइंट सोर्स ऑफ लाईट असेल तर तो काय होणार आहे, अप अँड डाऊन, लेफ्ट अँड राईट, फ्रंट अँड बॅक, या सगळ्या डायरेक्शन वेव्ह पाठवणार आहे. आणि त्यामुळे त्याच्या सगळ्या वेव्हच्या एंड मधून जाणारा जो सरफेस असेल तो सर्क्युलर नसणार आहे. तो कसा असणार आहे, स्पेरिकल शेपचा असेल. तर वेव्हफ्रंटची कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली का बघा. वेव्हफ्रंट म्हणजे काय असतं, सगळ्या वेव्हचा थोडक्यात फ्रंट असं तुम्ही कन्सिडर करू शकताय. सगळ्या वेव्हचा जो फ्रंट आहे त्याला वेव्हफ्रंट म्हणायचं. सो वेव्हफ्रंट इज लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स ऑफ मीडियम आहे. लोकस म्हणजे थोडक्यात सरफेस म्हणू शकताय. ग्रुप ऑफ पॉइंटला लोकस म्हणतात ना. मॅथमॅटिक्स मध्ये एक डेफिनेशन आहे लोकसची. काय डेफिनेशन आहे सांगा रे चॅट सेक्शन मध्ये. तुमचा मॅथ्स सगळ्यांचा आहे म्हटल्यावर सांगता आलं पाहिजे. किंवा ज्यांचा मॅथ्स आहे त्यांना सांगता आलं पाहिजे. लोकस म्हणजे काय असतं रे. व्हॉट डू यू मीन बाय लोकस. लोकस म्हणजे ग्रुप ऑफ पॉइंट्स किंवा सरफेस पासिंग थ्रू ए ग्रुप ऑफ पॉइंट्स, त्याला लोकस म्हणायचं. हे लक्षात घ्या. ओके. सरफेस पासिंग थ्रू ए ग्रुप ऑफ पॉइंट्स, कॉमन मीटिंग पॉइंट्स. लोकसला असं म्हणू शकता की इट इज अ ग्रुप ऑफ पॉइंट्स किंवा सरफेस पासिंग थ्रू ए ग्रुप ऑफ पॉइंट्स. ठीक आहे. सो वेव्हफ्रंट इज डिफाइंड इज द लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स ऑफ द मीडियम. मीडियम मधल्या सर्टन पॉइंट मधून पास होणारा एक सरफेस. ठीक आहे. टू विच वेव्स रिचेस सायमल्टेनियसली. ठीक आहे. म्हणजे एखादा पॉइंट सोर्स घेतला, त्याच्यापासून कंटिन्युअसली वेव्स निघणार आहेत. टी इज इक्वल टू 0 टाइमला सपोज वेव्ह इमिट व्हायला स्टार्ट झाल्या, तर टी इज इक्वल टू सर्टन टाइमला काय होणार आहे, प्रत्येक वेव्हनं सर्टन डिस्टन्स मीडियम मध्ये ट्रॅव्हल केलेला असणार आहे आणि त्या मीडियम मधल्या एका सर्टन पॉइंटला सगळ्या वेव्ह जाऊन पोहोचलेल्या असणार आहेत. ओके. राईटला जाणारी वेव्ह मीडियम मधल्या एका फॉर एक्झाम्पल पॉईंट नंबर 1 ला पोहोचलेली असेल. लेफ्टला जाणारी वेव्ह मीडियम मधल्या पॉईंट नंबर 2 ला पोहोचलेली असेल. वर जाणारी वेव्ह मीडियम मधल्या पॉईंट नंबर 3 ला पोहोचलेली असेल. खाली जाणारी वेव्ह मीडियम मधल्या फॉर एक्झाम्पल पॉईंट नंबर 4 ला पोहोचलेली असेल. या पद्धतीनं सगळ्या वेव्स मीडियम मधल्या कुठल्या तरी पॉईंटला जवळ जाऊन पोहोचलेल्या असणार आहेत सर्टन टाइमला, सर्टन टाइम नंतर. ठीक आहे. तर त्या मीडियमच्या सगळ्या पॉईंट मधून पास होणारा जो लोकस आहे, सरफेस आहे, त्याला काय म्हणणार मी, वेव्ह फ्रंट असं म्हणणार आहे. हा वेव्हफ्रंट रेस्ट मध्ये असेल का, नाही. वेव्हफ्रंट हा कंटिन्युअसली मोशन मध्ये असणार आहे. तो कंटिन्युअसली बाहेर 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 सरकत जाणार आहे. ओके. ठीक आहे. यश आवनेनं काय डेफिनेशन पाठवले, लोकस इज अ पॉइंट इज मूव अँड डायग्रॅम वॉज फॉर्म्ड विथ फिक्स्ड कंडिशन, दिस डायग्रॅम लोकस. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकस वरचे, सॉरी वेव्हफ्रंट वरचे सगळे पॉइंट हे इनफेज असतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. तिथं महत्वाची नोट, all particles
on wavefront, all particles on wavefront are in same phase, म्हणजे सेम स्टेट ऑफ ऑसिलेशन मध्ये वेव्हफ्रंट वरचे सगळे पार्टिकल असतात. Once again, वेव्हफ्रंटची डेफिनेशन काय? लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स ऑफ मीडियम टू विच वेव्स रिचेस सायमल्टेनियसली सो दॅट ऑल द पॉइंट्स आर इन सेम फेज. बघा डेफिनेशन व्हेरी सिंपल आहे, 2-3 वेळा रिपीट केली तर लक्षात राहते. लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स ऑफ मीडियम to which waves reach simultaneously so that all the points are in same phase. Locus of all the points of medium to which waves reach simultaneously so that all the points are in same phase, that is called as wavefront. आता या वेव्हफ्रंटचे टाइप्स किती असतात? टाइप्स ऑफ वेव्हफ्रंट. वेव्हफ्रंटचं रिअल लाईफ एक्झाम्पल काय आहे? पाण्यामध्ये दगड मारला तर ते जिथं दगड मारलाय ना त्या दगडापासून काय होतात? सर्कल्स निघतात, रिपल्स आपण त्याला म्हणतो. तर ते रिपल्स म्हणजे थोडक्यात वेव्हफ्रंट असतात. कंटिन्युअसली एक्सपांडिंग सर्कल तुम्हाला दिसतंय बघा असं. परंतु लाईटचा वेव्हफ्रंट आपल्याला दिसू शकत नाही, बरोबर आहे ना? लाईटचा वेव्हफ्रंट आपल्याला दिसू शकणार नाही, वॉटरचा वेव्हफ्रंट दिसू शकतो. टाइप्स ऑफ वेव्हफ्रंट मध्ये फर्स्ट आहे स्पेरिकल वेव्हफ्रंट. स्पेरिकल वेव्हफ्रंट इनिशियली हा सगळा डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे, याच्यामध्ये कुठलेही न्यूमेरिकल नाही आहेत लक्षात घ्या, परंतु या कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. स्पेरिकल वेव्हफ्रंट. आता स्पेरिकल वेव्हफ्रंट कोण प्रोड्यूस करतं? स्पेरिकल वेव्हफ्रंट इज प्रोड्यूस्ड बाय पॉइंट सोर्स ऑफ लाईट ॲट अ फायनाईट डिस्टन्स. वेव्हफ्रंट नंतर आणखी एक इथं कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायला पाहिजे, ती म्हणजे वेव्ह नॉर्मल म्हणजे काय. वेव्ह नॉर्मल. तर वेव्ह नॉर्मल म्हणजे काय असतं? अ परपेंडिक्युलर drawn to wavefront. वेव्हफ्रंटला काढलेली परपेंडिक्युलर in direction of propagation of light is called as wave normal. लक्षात आलं? वेव्ह नॉर्मल म्हणजे वेव्हफ्रंट वरचा कुठलाही एक पॉइंट घेतला आणि त्या पॉइंट मधून आपण काय केली? वेव्हफ्रंटला नॉर्मल काढली, लाईक दिस, परपेंडिक्युलर ड्रॉ केली. की वेव्हफ्रंटला आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केली आणि त्याची डायरेक्शन काय ठेवली? ज्या डायरेक्शन वेव्ह सरकणार आहे ती जर डायरेक्शन ठेवली तर त्याला काय म्हणायचं? दिस इज कॉल्ड ॲज वेव्ह नॉर्मल. दिस इज द वेव्ह नॉर्मल. So perpendicular drawn to wavefront in direction of propagation of light is called as wave normal. किंवा वेव्हफ्रंट नॉर्मल असं आपण म्हणू शकतो त्याला, वेव्ह नॉर्मल. आता स्पेरिकल वेव्हफ्रंट कोण प्रोड्यूस करतं? इट इज प्रोड्युस्ड बाय पॉइंट सोर्स ऑफ लाईट. It is produced by point source of light at finite distance. ओके, म्हणजे डायग्राम स्पेरिकल वेव्हफ्रंटचे कसे येणार बघा. इतर तर आपल्याला सर्कलच काढावं लागेल, परंतु हे स्पियर आहे असं ॲझ्युम करा. ओके, म्हणजे सपोज हा सेंटरला एक पॉइंट सोर्स ऑफ लाईट आहे. पॉइंट सोर्स म्हणजे काय येणार आहे? फॉर एक्झाम्पल आपला टंगस्टन फिलामेंट बल्ब किंवा LED बल्ब, ओके, ज्याच्यामध्ये एका पॉइंट मधून लाईट बाहेर पडते त्याला काय म्हणायचं? पॉइंट सोर्स. तर पॉइंट सोर्स मधून काय होणार आहे? विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होणार आहे? सगळ्या डायरेक्शन या पद्धतीने वेव्हज बाहेर पडणार आहेत.
आणि सगळ्या वेव्हच्या एंड पॉइंट मधून आपण काय केला, एक सरफेस काढला तर तो एक्झॅक्टली स्पेरिकल मिळणार आहे. त्याला काय म्हणणार आपण, स्पेरिकल वेव्ह फ्रंट म्हणणार. ओके, सो दिस इज स्पेरिकल वेव्ह फ्रंट. आणि तो फायनाईट डिस्टन्स, हा महत्वाचा वर्ड आहे इथं, फायनाईट डिस्टन्स. कारण खूप लार्ज डिस्टन्सला स्पेरिकल वेव्ह फ्रंट स्पेरिकल राहत नाही. ओके, तो वेगळ्या शेपला जातो प्लेन वेव्ह फ्रंटला, तो टाईप नंतर बघायचा आहे. तर स्पेरिकल वेव्ह फ्रंट हा पॉइंट सोर्समुळे प्रोड्यूस होतो अँड इट इज प्रोड्युस्ड ॲट सम डिस्टन्स, फायनाईट डिस्टन्स. आता इथं वेव्ह नॉर्मल कशी असणार आहे? वेव्ह नॉर्मल म्हणजे काय, या वेव्ह फ्रंटला काढलेली परपेंडिक्युलर. वेव्ह नॉर्मल म्हणजे काय, या वेव्ह फ्रंटला काढलेली परपेंडिक्युलर लाईक दिस. ही अशी या पॉइंटला काढली तर इथे येणार. ठीक आहे, परत या पॉइंटला जर काढली तर इथं अशी येणार आहे. किंवा मध्ये जर काढली तर ही अशी येणार. दीज आर द वेव्ह नॉर्मल्स. वेव्ह नॉर्मल म्हणजे काय, परपेंडिक्युलर ड्रॉन टू द वेव्ह फ्रंट इन डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ द लाईट. दीज आर कॉल्ड एज वेव्ह नॉर्मल. मग आता स्पेरिकल वेव्ह फ्रंटच्या वेव्ह नॉर्मल कशा असणार आहेत? ओके, सो वेव्ह नॉर्मल्स टू spherical wavefront, wave normal to spherical wavefront are divergent or काही केसमध्ये कॉन्व्हर्जंट देखील असू शकतात. कॉन्व्हर्जंट. ओके, सो वेव्ह नॉर्मल्स ऑफ द स्पेरिकल वेव्हफ्रंट ह्या कशा असतात, डायव्हर्जंट तरी असतात किंवा कॉन्व्हर्जंट देखील असतात. डायव्हर्जंट वेव्हफ्रंट्स वेव्ह नॉर्मलचं हे एक्झाम्पल आहे. ओके, एकमेकापासून वेव्ह नॉर्मल्स काय व्हायला लागलेत, दूर जायला लागलेत. ओके, सो वेव्हफ्रंटच्या प्रत्येक पॉईंट मधून आपण वेव्ह नॉर्मल्स काढू शकतो. वेव्ह नॉर्मल म्हणजे काय, परपेंडिक्युलर टू द वेव्ह फ्रंट इन डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ द लाईट. दॅट इज कॉल्ड एज वेव्ह नॉर्मल, कॉन्व्हर्जंट किंवा डायव्हर्जंट. ओके, म्हणजे आता डायव्हर्जंट स्पेरिकल वेव्हफ्रंट कसा प्रोड्यूस होऊ शकतो, तर सपोज इथे एक एक्झाम्पल आहे. सपोज ही लेन्स आहे आणि या लेन्सवर काय केलं, पॅरलल बीम ऑफ लाईट इन्सिडेंट केला. आपण लेन्सचा पार्ट आपण स्टडी केलाय, पॅरलल बीम ऑफ लाईट इन्सिडेंट केला. कॉन्व्हर्जनचं एक्झाम्पल सांगतो मी. तर आफ्टर रिफ्रॅक्शन हे जे सगळे रेज आहेत ते काय होतात, ऍक्सिसवर एका कॉमन पॉइंटला काय होतात, मीट करतात. ऍक्सिसवर एका सर्टन कॉमन पॉइंटला मीट करतात. बरोबर आहे ना. म्हणजे आता हे थोडक्यात ही म्हणजे वेव्ह नॉर्मलच झाल्या सगळ्या. लक्षात घे, या डायरेक्शन काढल्यात ना या वेव्ह नॉर्मल. आता याच्यामधून जाणारा आपण वेव्ह फ्रंट काढला तर हा जो वेव्ह फ्रंट आहे ना तो असा काहीतरी येणार. ओके, हे कॉन्व्हर्जन झालं ना. सो दिस इज द स्पेरिकल वेव्ह फ्रंट. स्पेरिकल वेव्ह फ्रंट. म्हणजे स्पेरिकल वेव्ह फ्रंट आणखी कधी प्रोड्यूस होतो, पॉईंट सोर्समुळे स्पेरिकल वेव्ह फ्रंट प्रोड्यूसच होतोय. त्याचबरोबर एक पॅरलल बीम ऑफ लाईट आपण कॉन्व्हेक्स लेन्स मधून पाठवलं तर स्पेरिकल वेव्ह फ्रंट तयार होणार आणि त्याच्या वेव्ह नॉर्मल्स मात्र काय असणार आहेत, कॉन्व्हर्जिंग असणार आहेत. कारण या वेव्ह फ्रंटला सगळ्या नॉर्मल काढल्या तर काय येणार, कॉन्व्हर्जिंग येणार आहे. कॉन्व्हेक्स लेन्स वापरली, कॉन्व्हेक्स लेन्स सपोज,
कॉन्केव्ह लेन्स सपोज वापरली, कॉन्केव्ह लेन्स लाईक दिस, याच्यावर एक पॅरल बीम ऑफ लाईट इन्सिडेंट केला. ओके, तर काय होणार, आफ्टर रिफ्रॅक्शन ऑल रेज मूव्स अवे फ्रॉम इच अदर लाईक दिस. ओके, आणि त्याच्यामुळं आता इथं जो स्पेरिकल वेव्हफ्रंट असणार आहे, ओके, आता इथं जो काही स्पेरिकल वेव्हफ्रंट असणार तो कसा असणार बघा, या पद्धतीने असणार आहे. लक्षात येत आहे मी काय सांगतोय? म्हणजे पॅरल बीम ऑफ लाईट जर आपण काय केला, कॉन्केव्ह लेन्सवर टाकला तर काय होतं, इथं आपल्याला स्पेरिकल वेव्हफ्रंट मिळणार आणि ज्याच्या वेव्ह नॉर्मल ज्या आहेत त्या कशा असणार आहेत, वेव्ह नॉर्मल डायव्हर्जंट असणार आहे. सो वन्स अगेन दिस इज अ स्पेरिकल वेव्हफ्रंट. हॅव्हिंग वेव्ह नॉर्मल डायव्हर्जंट. लक्षात येत आहे? तर याची स्पेरिकल वेव्हफ्रंटची रेडियस जी आहे ती काय असते, फायनाइट असते. रेडियस ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट is finite. आता सेकंड टाइप ऑफ वेव्हफ्रंट जो आहे दॅट इज द प्लेन वेव्हफ्रंट. प्लेन वेव्हफ्रंट. आता प्लेन वेव्हफ्रंट म्हणजे काय, इट इज प्रोड्युस्ड बाय पॉइंट सोर्स ऑफ लाईट ऍट इनफायनाइट डिस्टन्स ऑर व्हेरी लार्ज डिस्टन्स. इट इज प्रोड्युस्ड बाय point source at very large distance. कारण लक्षात घ्या, पॉइंट सोर्स पासून आपण लार्ज डिस्टन्सला गेलो तर त्याचा वेव्हफ्रंट स्पेरिकलच असणार आहे, परंतु त्याची रेडियस एवढी लार्ज झालेली असणार की फॉर एक्झाम्पल इथं आपण या पद्धतीनं काय केला, एक स्पेरिकल वेव्हफ्रंट ड्रॉ केला, त्याचा छोटासा पोर्शन आपण बघितला तर तो जवळपास काय दिसणार आहे आपल्याला, प्लेनच दिसणार. एक्झाम्पलच घ्या ना, अर्थ कशी आहे, स्पेरिकल आहे, परंतु आपल्याला जाणवताना ती स्पेरिकल जाणवते का, नाही. अर्थ कशी सपाट वाटते ना आपल्याला, प्लेन वाटते. म्हणजे एक कुठलीही गोष्ट स्पेरिकल असेल आणि त्याची रेडियस जर खूप लार्ज असेल तर त्या रेडियसचा, त्या सरफेसचा छोटासा पोर्शन हा आपल्याला कधीही स्पेरिकल वाटत नाही, तो कसा वाटतो, प्लेनच वाटतो. म्हणजे याचाच मिनिंग काय होतो, तर पॉइंट सोर्स ऑफ लाईटनं प्रोड्यूस केलेला आणि व्हेरी लार्ज डिस्टन्सला प्रोड्यूस केलेला वेव्हफ्रंट हा प्लेन वेव्हफ्रंटच असणार आहे. म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली काय दिसणार, ते या पद्धतीने दिसणार, प्लेनच दिसणार, स्पेरिकल दिसणारच नाही. ओके, सो दिस इज द प्लेन वेव्हफ्रंट. आणि याला काढलेल्या नॉर्मल्स, वेव्ह नॉर्मल मग कशा असणार आहेत, एकमेकाला एक्झॅक्टली पॅरल असणार आहेत, लाईक दिस. वेव्ह नॉर्मल्स विल बी पॅरलल टू इच अदर. So this is the plane wavefront. ठीक आहे, वेव्ह नॉर्मल्स कशा असणार आहे तिथं, वेव्ह नॉर्मल्स आर पॅरलल. थोडक्यात एका पॅरलल बीम ऑफ लाईट मध्ये काय असतो, प्लेन वेव्हफ्रंट असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं काय आहे, हा प्लेन वेव्हफ्रंट आहे. म्हणजे प्लेन वेव्हफ्रंटचं स्पेरिकल वेव्हफ्रंट मध्ये कशाच्या साहाय्याने कन्व्हर्जन करता येतं हे तुम्हाला लक्षात येत असेल. प्लेनचं स्पेरिकल किंवा स्पेरिकलचं प्लेन मध्ये करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला लेन्स वापरावी लागणार आहे. बघा, लेफ्ट हँड साईडला कॉन्व्हेक्स लेन्सच्या लेफ्ट हँड साईडला प्लेन सरफेस, प्लेन वेव्हफ्रंट असेल तर राईट हँड साईडला त्याचा स्पेरिकल वेव्हफ्रंट होणार. आणि राईट हँड साईडला बरोबर फोकसला आपण पॉइंट सोर्स ठेवला, कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकसला बरोबर आपण पॉइंट सोर्स ठेवला
तर रिफ्रॅक्शन नंतर दुसऱ्या साईडला काय मिळणार आपल्याला, पॅरलल बीम मिळणार. ओके, सो स्पेरिकलचं प्लेन आणि प्लेनचं स्पेरिकल कन्व्हर्जन करण्यासाठी काय करू शकतो आपण, लेन्सचा वापर करू शकतो बाय युझिंग लेन्स ऑर मिरर. बर, याची रेडियस किती असणार, प्लेन वेव्हफ्रंटची रेडियस इन्फिनिटी. रेडियस विल बी व्हेरी लार्ज. रेडियस ऑफ प्लेन वेव्हफ्रंट इज इन्फिनिटी, कारण प्लेन सरफेसची रेडियस इन्फिनिटी असते. ओके, सो टू कन्वर्ट प्लेन wavefront to spherical and vice versa, lens can be used. लेन्सला आपण यूज करू शकतो. आता थर्ड टाइप ऑफ वेव्हफ्रंट जो आहे, थर्ड टाइप ऑफ वेव्हफ्रंट इज कॉल्ड एज सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. तर सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट म्हणजे काय, समजा एखादा लाईन सोर्स ऑफ लाईट असेल, असा लाईन सोर्स ऑफ लाईट, ठीक आहे. तर लाईन सोर्स ऑफ लाईट काय करणार, ओव्हर द लेंथ, ओव्हर द लेंथ काय करणार आहे, लेंथ वरच्या सगळ्या पॉइंट मधून काय करणार आहे, लाईट इमिट करणार. लाईक दिस. जे वेव्ह जे आहेत, समजा हा मिडलला जो आहे ना, तो लाईन सोर्स ऑफ, आता लाईन सोर्स ऑफ लाईटचं एक्झाम्पल काय, तर ट्यूब लाईट. ओके, ट्यूब लाईट ही काय असणार आहे, लाईन सोर्स ऑफ लाईट असणार आहे. म्हणजे त्या सोर्सच्या लाईन, तो सोर्स लिनियर असला पाहिजे आणि त्या सोर्सच्या लाईनवरच्या प्रत्येक पॉइंट मधून काय झालं पाहिजे, लाईट बाहेर पडली पाहिजे. या पद्धतीनं वेव्ह जे आहेत ते लेफ्ट राईट फ्रंट बॅक बाहेर पडणार आहेत. ओके, सगळ्या डायरेक्शन अशा बाहेर पडणार आहेत वेव्हज. आणि आपल्याला एक सिलेंड्रिकल एनव्हलप मिळणार आहे आणि त्याला काय म्हणणार आपण, सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट असं म्हणणार. सो दिस इज द सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. ओके, इथं आपण म्हणू शकतो की वेव्हफ्रंट प्रोड्युस्ड बाय, वेव्हफ्रंट प्रोड्युस्ड बाय line source of light at finite distance is called as cylindrical wavefront. ओके, आता याचे वेव्ह नॉर्मल कसे असणार, तर एका प्लेन मध्ये असणाऱ्या वेव्ह नॉर्मल जे आहेत त्या काय असणार आहेत, डायव्हर्जंट असणार आहेत, एका प्लेन मध्ये असणार आहेत. आणि डिफरंट प्लेन मध्ये असणारे काय असणार आहेत, एकमेकाला पॅरल असणार आहेत, लाईक दिस. ओके, वेव्ह नॉर्मल जे आहेत एकाच प्लेन मध्ये जेवढ्या वेव्ह नॉर्मल काय असणार आहेत त्या कशा असणार आहेत, या पद्धतीनं डायव्हर्जंट. आणि डिफरंट प्लेन मधल्या मात्र काय असू शकतात, एकमेकाला
पॅरलल असू शकतात. वेव्ह नॉर्मल्स. Wave normals are divergent in a plane and parallel in different planes. जे दोन प्लेन मधल्या जर बघितल्या तर एकमेकाला त्या थोड्याशा पॅरलल दिसू शकतात. तर या पद्धतीने टाइप्स ऑफ वेव्हफ्रंट आहेत. ओके, आता याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, अकॉर्डिंग टू हायझिन देर आर 2 सोर्सेस ऑफ लाईट. ओके, टाइप्स ऑफ सोर्सेस ऑफ लाईट. टाइप्स ऑफ सोर्सेस ऑफ लाईट. तर टाइप्स ऑफ सोर्सेस ऑफ लाईट मध्ये काय येतं बघा. फर्स्ट इज द टाइप्स ऑफ सोर्सेस ऑफ लाईट मध्ये काय आहेत. फर्स्ट इज प्रायमरी सोर्सेस. तर प्रायमरी सोर्सेस म्हणजे काय. द सोर्स विच कॅन प्रोड्यूस ऑर इमिट इट्स लाईट ऑफ इट्स ओन. जो सोर्स स्वतःची लाईट स्वतः जनरेट करतो, प्रोड्यूस करतो. ओके, त्याला काय म्हणायचं. प्रायमरी सोर्स असं म्हणायचं. द सोर्स विच produces light of its own. स्वतःहून स्वतःची लाईट जर जनरेट करत असेल, ओके, देन इट इज the source which produce light of its own is called as primary source. ओके, सो प्रायमरी सोर्सचे एक्झाम्पल काय काय देता येतील. प्रायमरी सोर्स मध्ये एक्झाम्पल आहेत. आता हे एक्झाम्पल जे आहेत ते कुठले आहेत बघा. फर्स्ट एक्झाम्पल आहे सन. सन स्वतःची लाईट स्वतः प्रोड्यूस करू शकतो. सन आहे. त्याच्यानंतर स्टार्स. सन किंवा सन लाईक स्टार्स किंवा एखादी फ्लेम, कॅन्डल फ्लेम किंवा बल्ब. ओके, त्याचबरोबर बल्ब किंवा ट्यूब लाईट, फायर क्रॅकर एटसेट्रा. हे सगळे एक्झाम्पल आहेत प्रायमरी सोर्सचे. एखादा सोर्स स्वतःची लाईट स्वतः जर प्रोड्यूस करत असेल तर त्याला काय म्हणायचं. प्रायमरी सोर्स असं म्हणायचं. ओके, सो लाईट इज ओरिजिनेटेड फ्रॉम दिस सोर्सेस. लाईट इज originated from these sources. These are called as primary sources. आता प्रायमरी सोर्सेस जे आहेत ते कुठला फेनॉमिनन वापरून हे लाईट प्रोड्यूस करू शकतात. तर बाय युझिंग हाय टेम्परेचर और बाय युझिंग व्हायब्रेशन्स ऑफ द चार्ज और बाय युझिंग एनी केमिकल रिएक्शन, ओके, किंवा न्यूक्लियर रिएक्शन. So by using these different mechanisms, they can produce their own light. Okay, so mechanisms to produce own light. त्याच्यामध्ये काय असणार आहेत. एक म्हणजे हाय टेम्परेचर. म्हणजे कुठलीही बॉडी हाय टेम्परेचरला नेली तर त्याच्यामधून काय होत, त्याच्यामधून
लाईट बाहेर पडते. फॉर एक्झाम्पल आपला बल्ब किंवा बल्बमध्ये टंगस्टन फिलामेंट असते आणि ती टंगस्टन फिलामेंट व्हेरी हाय टेम्परेचरला नेली की त्याच्यामधून काय होते, लाईट बाहेर पडायला चालू होते. किंवा सन देखील काय आहे, व्हेरी हाय टेम्परेचरला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामधून लाईट बाहेर पडते. हाय टेम्परेचर किंवा व्हायब्रेशन्स ऑफ चार्ज, म्हणजे चार्ज जर आपण काय केला 10⁻14 to 10⁻15 हर्ट्ज या फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट केला तर त्याच्यामधून देखील फिजिबल लाईट बाहेर पडते. किंवा केमिकल रिॲक्शन, काही वेळेला केमिकल रिॲक्शन झाल्यामुळं, केमिकल रिॲक्शन किंवा न्यूक्लिअर रिॲक्शन झाली तर काय होते, वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड इंटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी, आणि अनदर फॉर्म ऑफ एनर्जी मध्ये कन्वर्जन होत असताना कशामध्ये कन्वर्जन होतं, त्याचं व्हिजिबल लाईट मध्ये कन्वर्जन होतं. ओके, सो प्रायमरी सोर्सेस जे आहे ते हे फेनॉमिनन वापरून किंवा हे मेकॅनिझम वापरून काय करतात, स्वतःची लाईट स्वतः निर्माण करतात. जे सोर्सेस स्वतःची लाईट स्वतः निर्माण करतात त्यांना काय म्हणायचं, प्रायमरी सोर्सेस असं म्हणायचं. ओके, दुसरं आहे दॅट इज सेकंडरी सोर्सेस. सेकंडरी सोर्सेस म्हणजे काय, द सोर्सेस ऑफ लाईट विच कॅन नॉट प्रोड्यूस लाईट ऑफ देअर ओन. ओके, सोर्सेस विच कॅन नॉट प्रोड्यूस, त्यांच्याबद्दल लाईट बाहेर पडताना दिसते परंतु त्यांनी ती प्रोड्यूस केलेली नसते, स्वतःहून प्रोड्यूस केलेली नसते. सोर्सेस ऑफ लाईट विच कॅन नॉट प्रोड्यूस light of their own are called as secondary source. ओके, आता काही ऑब्जेक्ट्स असे आहेत, काही सोर्सेस असे आहेत की त्यांच्यामधून लाईट बाहेर पडताना दिसते परंतु त्यांनी लाईट ती निर्माण केलेली नसते. ओके, मग ती लाईट कशामुळे बाहेर